राज्यामध्ये गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या अगोदर नगरपरिषदा, नंतर महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये जय पराजय, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदारांनी नाकारलेली घराणेशाही असं सगळं काही या निमित्तानं पाहायला मिळालं. नेत्यांच्या घरातील एकाच वेळी अनेक लोकांना दिलेली उमेदवारी, गेल्या अनेकदा आपण हीच गोष्ट पाहिली, पण मतदारांनी या घराणेशाहीला अक्षरशः तोंडावर पाडलंय. याचंच एक उदाहरण म्हणजे परभणीतील भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर. त्यांच्या घरातील 5 पैकी 4 उमेदवारांचा दारुण पराभव झालाय. एकच उमेदवार जिंकलाय, तोही काँग्रेसच्या तिकिटावर. परभणी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर यांनी त्यांचे पुत्र शमशेर, मुलगी सोनल, सून प्रेरणा आणि पुतणे उत्कर्ष यांना उमेदवारी दिली होती. मात्र या सर्वांचा आता पराभव झाल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये सिंगणापूर गटातनं शिवसेनेचे उमेदवार पांडुरंग खिल्लारे यांनी शमशेर वरपुडकर यांचा पराभव केला. झरी गटातनं शिवसेना ठाकरे गटाकडनं निवडणूक लढवत असलेल्या वरपुडकरांची मुलगी सोनल देशमुख यांचा भाजपच्या दिलीप देशमुख यांनी पराभव केला. दैठणा गटातनं भाजपकडनं उभ्या असलेल्या वरपुडकरांच्या सूनबाई प्रेरणा वरपुडकरांना काँग्रेसच्या ज्योत्स्ना घाटगे यांनी पराभूत केले. ज्योत्स्ना घाटगे या वरपुडकरांचे जुने सहकारी रामभाऊ घाटगे यांच्या सूनबाई आहेत. त्यामुळे हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागणारा असाच आहे. तर लोहगाव गटातनं वरपुडकर यांचे पुतणे भाजपचे उमेदवार उत्कर्ष वरपुडकर यांना काँग्रेसच्या अजित वरपुडकर म्हणजेच त्यांच्याच भावाने चितपट केले आहे. हे जे सुरेश वरपुडकर आहेत ते गेल्या 4 दशकांपासून राजकारणामध्ये आहेत. परभणी जिल्ह्यातील मोठे राजकीय नेते म्हणून त्यांची ओळख आहे. ते सिंगणापूर पाथरी विधानसभा मतदारसंघातनं तब्बल 5 वेळा आमदार राहिलेले आहेत. तर परभणी लोकसभा मतदारसंघातनं ते खासदार देखील राहिलेले आहेत. काँग्रेसकडनं ते 6 महिन्यांसाठी राज्यमंत्री देखील राहिलेले आहेत. परंतु 2009 आणि 2014च्या विधानसभा निवडणुकीत वरपुडकरांना मतदारांनी नाकारले. 2019ला पाथरी विधानसभा मतदारसंघातनं ते पुन्हा विधानसभेत देखील गेले. परंतु 2024च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा एकदा पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला रामरामच ठोकला. पालिका निवडणुकीच्या तोंडावर ते काँग्रेसमधनं भाजपमध्ये आले. यावेळी त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावत भाजपच्या विजयामध्ये मोठा वाटा उचलला होता. यामध्ये महानगरपालिका निवडणुकीत भाजपकडनं परभणीची जबाबदारी माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्यावर होती. या ठिकाणी भाजपला काही खास करता आले नाही. येथे उभाटा शिवसेनेने सत्ता मिळवली आहे. भाजपला येथे यश आले नसले तर सुरेश वरपुडकर यांच्या पत्नी मीना वरपुडकर या नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या आहेत. त्या परभणीच्या महापौर देखील राहिलेल्या आहेत. मात्र यावेळी त्यांना घराणेशाहीमुळे पिछाडीवर जावं लागलंय. एकंदरीत या घराणेशाहीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.